जब ही सकाळ सिद्ध आहे, जब है सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय पाय, हात चालावया पाय, तवा तू आपुले स्वहित पाहे, तवा तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, तीर्थयात्रे जाय जाय चुको नको, जब हे काळ असे दुरी ठेला, जब हे काळ असे दुरी ठेला, तीर्थयात्रे जाय वा चुको नको, तीर्थयात्रे जाय चुको नको, जब असे दुरी ठेला, तवा तू हरी गुण गाय वहिला, तवा तू हरी गुण गाय वहिला, तव तू हरी गुण गाय वहिला, तव तू हरी गुण गाय वहिला, मणी भाव धरुनी भला, मणी भाव धरुनी भला, मनी भाव धरुनी भला, मनी भाव धरुनी भला, न वंचित्याला चुकू नको, चुकू नको, न वंचित्याला चुकू नको, चुकू नको, न वंचित्याला न वंचित्याला न वंचित्याला चुकू नको, चुकू नको, न वंचित्याला
चुकू नको वंचिताला चुकू नको जवा काळ असे दुरी ठेला जवा काळ असे दुरी ठेला वंचित्याला चुकू नको वाह 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 चुकू नको जवा काळ असे दुरी ठेला जवा काळ असे दुरी ठेला विठ्ठल 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 नाम नाथ भगवाचा की महाराजा की ठाला विढाला 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 वरदा हरि विठ्ठल द्वारा भगवान की मनेश्वर महाराज की भगवान की जय मात महाराज की महाराज शिवाजी महाराज जय उडाला 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 उठाला 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 उडाला 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 दोरी ठेला तव तू हरिगुण गाय वहिला मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको. जोडुनी धन घाली माती ब्रह्म रुंदय पूजन येती सत्य सत्य आचरण दयाभूती
करी सांगा ती चुकू नको दशा यौवन बाणली अंगी पांगिला नवे विषय संगी काम क्रोध मोह लोभ त्यागी राहे सतसंगी चुकू नको पुढे मग तेथे नचले काही बरं ठीक आहे सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तैये माज्ञा जव काळ असे दुरी ठेला तव तू हरि गुण गाय वहिला मणी भाव धरुणी भला न चुकी त्याला न वंची त्याला चुकू नको पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास तुका ओण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाचने अति भाविका प्रथम नमन करगणना धामा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारदाचे चतुर्णाचे आत्मजावाक सिद्धी पाविषयी सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया बाह्य दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया बाह्य दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया बाह्य दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विढाला विढाला विढा महाराजा की जय विढाला विढा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. मला वाटते हे यात्रेला गेलेल्यांची यादी आहे ना. माणिकराव रामभाऊजी गडाख, अशोक गडाख, रामनाथ सोले, खोले, चंद्रभान खोले, अंबादास गडाख, बाळासाहेब गडाख, बाळासाहेब धरम, रामकृष्ण गडाख, गोरक्षनाथ रानडे, भाऊसाहेब गीते, अशोक निकम, मधुकर गडाख, रामहरी सहाणे, सोपान गडाख, मधुकर गडाख, भाऊसाहेब गडाख, भाऊसाहेब सोनवणे, सुनील रानडे, रमेश गवळी, बाळासाहेब खोले, सुगंधबाई गडाख, लक्ष्मी सोनवणे, कुसुमबाई गडाख. इतके भाविक तीर्थयात्रेला जाऊन आले. हा सामूहिक गंगा पूजनाचा कार्यक्रम, त्यानिमित्ताने कीर्तन आणि अन्नदान सर्वांच्या वतीनं मला निमंत्रण मिळालं. आमचे भागवत महाराजांनी अधूनमधून स्मरण करून दिलं. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, या भागात आल्यानंतर आमच्या आवडीचे मृदंगाचार्य किरण महाराज आणि तिन्ही गुरुजी, जगदाळे गुरुजी, भगुरे गुरुजी, मते गुरुजी, या तिन्ही गुरुजींना विद्यार्थ्यांचा नमस्कार. संतोष बाबा, इकडचे सर्व टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, भालदार, चोपदार, बसलेल्यातले सर्व महाराज, प्रथमतः येथील सर्व गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन करतो.
पक्षा पुढे येईल तो पुन्हा खूप जागा आहे तिकडे माझ्या थोडंसं आळशी थोडा सन्माननीय माझे आमदार वाजे साहेब खालकर तुम्हाला नमस्कार. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि या सर्वांच्या एकत्रीकरणाने अतिशय सुंदर मंडप सुंदर साऊंड सिस्टीम फक्त असेच ठेवा नियोजनामध्ये काही काटकसर केलेली नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसं सर्वांनी एकत्रित थाटात केलेला गंगा पूजनाचा कार्यक्रम 7 दिवस होतो त्यांच्याकडे. ठीक नवनाथ भाऊला तुम्हाला नमस्कार. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आपलं पहिलं भाग्य आहे मानव देह मिळाला पण अति परिचयामुळे त्याचं महत्व कळत नाही. त्या देहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. असे 21,600 श्वास दिवसाला चालले बरं का गुरुजी. 21,600 दम जात है दिन रात. त्यात प्रमाण बदलतं. माणूस बसला की मिनिटाला 12 चालतात. गती संथ असते. बसल्यावर 11, 13, 12 असं प्रमाण असते. पण तोच माणूस उठून चालायला लागला मग 1.5 18वर जातोय प्रकार. दास पाठ नाही केला तरी ते आहेच ना. गाथीचे गाथे आहे त्या मोबाईल मध्ये काही गरज नाही. झोपला आणि घोरायला लागला की प्रमाण 24 वर जात. दारू प्याल्यावर तू गाय समजला मग 30 वर जात. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24 मध्य मास मैथुन में सास चलत है 30 ठरले. मग 21,600 श्वास नवनाथ भाऊ दिवसाला. 30 दिवसाचा महिना. वर्ष 12 महिन्याचं. आयुष्य 100 वर्षाचं. घरी जाऊन श्वासाचा हिशोब लावा. मेंदू बंद पडेल. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढण खाली टाकलं म्हातारण. मग म्हातारी शेजारी बसली म्हणाली कसं होईल. किती दिवसापासून म्हणत आली नाही माझ्या बहिणी तुमच्या भावाचा दत्तक घ्या. वाड्याचा वारसदार कोण नाही. म्हातारा गरम डोक्यात होता. मेलो नाही अजून. खाली टाकलं. आण लोक बोलवून. गावातली प्रतिष्ठित माणसं बोलवून आणली. पुतण्याच्या नावानं दत्तक पत्र तयार झालं. दत्तक पत्राचं वाचन झालं. बाबा इथे सही करा. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला किरण महाराज. पेन टेकवला दत्तक पत्रावर आणि बिना सहीचा मेला. आता माझा प्रश्न आहे 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल. जिथे एका श्वासाची किंमत होत नाही. एक एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे आणि नरदेहाचा एक श्वास एकीकडे. असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला प्राप्त झाला. पण अति परिचयामुळे आम्हाला त्याचं महत्व कळत नाही. अतिपरिचय झाला की महत्व ते ठरलेलं आहे. जावाई असावा मते मामा पण दूरचा असावा. 4-2 वर्षांनी येणारा असावा. मग जावायाची किंमत असते. रोहिदास जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल मग सासूच म्हणते ती तांबडी बादली नळ्यावर भरली ना माझीच आहे आण येताना. इतका दर्जा खाली जातो. दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा. घर जवाई गधे बराबर जो चाहे सो लादा. दूर जवाई. जावाई म्हणजे 10वा ग्रह आहे. बाकी 9 ग्रहाची शांती होत असते. पण सासरा मेल्याशिवाय हा ग्रह शांत होत नाही. जेव्हा सासरा पत्र्याच्या शेडमध्ये शांत होतो आणि मग हा ग्रह.
कारण भारत हा 5वा वेद आहे, सुपुत्र 7वा रस आहे, दाता 15वं रत्न आहे वा आणि जावाई 10वा ग्रह आहे. 1 मिनिटात सांगतो सगळं. विठ्ठल 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 भारतम पंचमो वेदः दाता पंचदश रत्न सुपुत्र सप्तमो रसः जामातो दशमो ग्रह जावाई 10वा ग्रह. 4 वेद सर्वाला माहिती आहे, पण महाभारत हा 5वा वेद. भारतम पंचमो वेदा. 14 रत्न सर्वाला माहिती आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सूर्य ब्रह्मादित्य वांगना अश्वम सप्तमुखे विष म्हणून शंको मृतम चांबुदे रत्नानी ह चतुर्दशम. पाठ झाली तुम्हाला ही 14 रत्न. पण दाता पंचदश रत्न, जो दाता आहे त्याला 15वं रत्न म्हटलेलं आहे. 6 रस सगळे पाठ आहे तुम्हाला. खारट तिखट आंबट गोड कडू हे 6 रस आहे. पण सुपुत्र 7वा रस आहे. किती ऐश्वर्य घरात असेल, गडगंज श्रीमंती असेल, पण पुत्र नसेल तर सगळे रस बेचव होतात. सुपुत्र सप्तमो रस हा 7वा रस आहे. आणि जामा तो दशमो ग्रह हा 10वा ग्रह आहे. बरं का रोहिदास. जावाई जावाई 9 ग्रह तर पाठ आहे तुम्हाला. 7 वाराचे 7 पाठ करायची काय गरज आहे. बुध शुक्र गुरु हे सगळे 7 वाराचे 7 न राहून केतू झाले 9. हिशोबीतच आहे. पण ह्या 10वा या ग्रहाची शांती होते, पण या 10व्या ग्रहाची शांती नाही. सासऱ्याच्या मागे लागलेला हा ग्रह आहे. मी एवढं धाडस का करतो, इथं कोणी जावाई नाही म्हणून. अरे मुलीला चांगलं वागवावं म्हणून बैलगाडीचा काळ. बापानं 2 टोपल्या आंबे, गावरान आंबे पिकलेले, सुगंध सुटा. हे काय करता हापूस. अरे ते माज घातला वाड्यात का अख्खा गावात सुगंध जायचा. आणि मग सगळे गावकरी जेवायला. प्रत्येक पाटलाच्या वाड्यात आंबे रसाच्या पंक्ती असायच्या. एका आंब्याच्या झाडाखाली गावची गुरं बसायची अख्खी. एवढाली झाडं, हे डोक्या एवढं झाड, हापूस 10-12 कैऱ्यान मालक खुश. ते काही काही तर विनंत्या करायचे, तो अमका आंबा उतरला म्हणजे आमच्यासाठी 25 तरी ठेवा बरं का, अशी कीर्ती असायची त्या आंब्याच्या. सुगंध सुटायचा. मग बापानं मुलीला त्रास होऊ नये म्हणून 2 टोपल्या आंबे बैलगाडीत. नंतर मुलगी आली काही दिवसांनी म्हणजे 4-8 दिवसांनी. विचारलं बापानी, काय म्हणे सासूरवाडीचे आंब्याला. बापू काय म्हणले. बापू म्हणले 3 पैशाचे आंबे पाठवले तुझ्या बापानं. बाकीचे तर आम्हालाच करावं लागलं. कुरड्या कर, पापड कर, भजी कर, पुरणपोळी. 3 पैशाचे आंबे. असं झालंय का. बरं ठीक आहे. बाप सावध झाला बरं का. नीट आहे काय जावयासाठी सांगतो. मग बैलगाडीत सगळे मटेरियल भरलं. तुपाचा डबा, तेलाचा डबा, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो साखर, तांदूळ 20 किलो, कुरड्या पापड्या काय असेल ते सगळे, मिठाच्या पुड्यापासून पाठवले. त्याच्यात 2 टोपले आंबे पाठवले. पुन्हा 8 दिवसानं मुलगी आल्यावर विचारलं, आता काय म्हणले. बापू म्हणले हे तुपाचा डबा, तेलाचा डबा, गव्हाचं पीठ, तुझा बाप काय भिकारी समजला का आम्हाला. याला म्हणतात विठ्ठल. आम्हा तो दशमो ग्रह म्हणून दूरचा असावा तेव्हा महत्व राहते. दूरचा 4-2 वर्षाने येणारा रोज येत असेल तर त्याला महत्व नाही. कसं नरदेहाचा आणि आमचा रोजचा परिचय आहे. आम्हाला याचं महत्व वाटत नाही. मग या देहाची निर्मिती कशासाठी. पुढचे सर्व देह संपवण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. पुढची येरझार संपवण्याची क्षमता या मानव देहामध्ये आहे. मग घाई करायची आहे ती परमार्थात, सावकाश करायचा तो प्रपंच. हे 2 शब्द मराठीतले.
घाई करा. कसं ते लोहार बाबा माहिती आहे तुम्हाला, ते कातडी भाता त्याला बांबूचं दांडकं, त्याला साखळीन, त्याची बायको ते खालीवर तिकडे हवा जाते, कोळसा गरम लोखंड लाल. बस कळला तुम्हाला. तो भात्यावालाच का याचं दृष्टांत दिलेला आहे. त्या जनावराला मारल्या जाताना महाराज तेव्हा पाय बांधतात, काही माणसं धरूनही ठेवतात आणि सुरी फिरते मानेवर. तेव्हा ते तडफडून जनावर मरत, पण सुरीला शाप देतात. सुरी पराधीन आहे, काप माझी मान काप, पण बदला घेईल, तुझं पाणी करील. म्हणून हा दृष्टांत आहे. हाय नली जे गरीब की कबहू न खाली जाय, अरे मरे ढोर के चाम से लोहा भस्म. त्याचं ते कातड, मग त्याचा भाता. मत सता गरीब को मत सता, वो रो देगा, लेकिन सुनेगा उसका मालिक तो तुझे जड़ से खो देगा. तो दृष्टांत आहे. ते लोखंड लाल झालं, वेळ कमी असल्यानं ऐरणीवर ठेवलं लगेच. आणि ती एक घन आदळणार असते, ते धरून ठेवणार म्हणतात आदळ ताव जाईल. साध्या लोखंडासाठी आदळ ताव जाईल. तसं भजन कर मरण येईल, भजन कर. म्हणून घाई करा परमार्थी करावी परमार्थी परमार्थी तातडी करा. किरण महाराज घाई करा. आल्यानो संसारा उठा, वेद करा, घाई करा, तातडी करा. काळाचा चपेट घात जव वाजला नाही येथ, तव साधा वया परमार्थ आयुष्य व्यर्थ. वा. एक संस्कृत मधलं सांगतो, अगदी त्याचं भाषांतर हा अभंग आहे. मी शुद्धीवर आहे अभंगाच्या बाबतीत, काही करू नका. पण मला वाटते हे विचारलं मी भागवत महाराजाला, कशाबद्दल कार्यक्रम आहे. तो पूर्ण पाठ नव्हता, कागदावर लिहून आणला. म्हणून तो थोडीशी मदत कर ना, जर चुकलं होते तसं. म्हणले सगळे यात्रेला गेले. मग सकाळी गाथा काढला, 5:30ला अभंग शोधला, तो लिहून घेतला. म्हटलं नको पजिती. पण प्रसाद महाराज म्हणले भगुरी गुरुजी आहे, जगदाळे गुरुजी आहे, मते मामा आहे. म्हटलं मग झालं. मग काय काळजी नाही, फक्त आपल्याला बोलायचं आहे. त्यांनी मला उचलायचं आहे. मराठीत सांगतो, काय सांगता, उचलावं लागेल. यावत संस्कृत मधला शब्द आहे. यावतचा अर्थ आहे तोपर्यंत. यावत स्वस्तम इदम कलेवर ग्रहण. यावतचे दूर जरा. यावत शक्तीर प्रतिहता, यावत चंद्रिय शक्तीर प्रतिहता, यावत क्षयो नायुषः तावत. तावत म्हणजे तोपर्यंत, यावत म्हणजे जोपर्यंत. बस हे दोन शब्द आणले की हा अभंग सुटलाच आपला. प्रवेश चालू आहे आपला. प्रवेश. यावत स्वस्तमिदम, नाहीतर निर्वाण दीपे किम तैल दानम, चोरे गते वा किम सावधानम, वयो गते किम वनिता विलास, पयो गते किम खलु सेतु बंध. कि सुंदर शब्द आहे. निर्वाण दीपे किम तैल दानम. दिवा विजल्यावर आता तेलाचा डबा घेऊन आला. अरे आता काय उपयोग आहे? दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश, धूप गेल्यावरी कैसाचे प्रकाश, दीप गेल्यावर
कैसाचे प्रकाश दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश कासयाची झाका झाकी कासयाची दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकियाच कैसयाची कासयाची झाका झाकियास कासयाची कायाची दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश प्रकाश झाका झाकियाच कासयाची झाका झाकियाच दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकियाच कासयाची झाका झाकियाच कासयाची दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश निर्वाण दीपे किम तैल दान चोरे गतेवा किम सावधान. याच्याच वस्तीवर चोरी करून चोरटे दुसऱ्या वस्तीवर गेल्यावर आरडाओरडा झाला. मग म्हातारे बाबा जागे झाले. ए पोरं उडा, चोरटे आले पलीकडच्या वस्तीवर, झोपू नका रात्रभर. आता रात्रभर घर जागवलं तरी उपयोग नाही, तुझच चोरी करून चोरटे गेले. चोरे गते वा किम सावधान वयो गते किम वनिता विलास. अनेक मुलीच्या बापाची टपाल येत होती बरं का रोहिदास. तेव्हा कर्मचारी राहायचा, कर्मचारी. आणि मग 70च झालं. मग म्हणतो रोहिदास महाराज कोणत्याही समाजाची चालेल, पण आता काय वयो गते किम वनिता विलास पयो गते किम खलुसे तू बंद. नदीला पाणी वाहत होत तोपर्यंत नाही, कोरडी पडल्यावर म्हणतोय चला बाण घालून काय रे तेळू का. पयो गते किम खलुसे तू बंद निर्वाण दीपे किम तैल दानम चोरे गते वा किम सावधानम वयो गते किम वडिता विलास प्रोद्दीप्ते भवनेच कूप खननम प्रत्युद्यम कीदृशा. घर पेटलं आणि वडील बाहेर बोलावतात, पोरो इकडे या, इकडे या, घर पेटलं. हो बाबा हे पेटलं घर, मग टिकावा ना टिकाव. घराला आग लागली टिकाव. अरे उगच केस पांढरे झाले नाही माझे, अनुभवानं पांढरे झाले. इतक्या लांबून पाणी आणणं परवडतं करे. अंगणात आड खोदू मग पाण्यानं घर विजू. प्रोद्दीप्ते भवने च कूप खननम प्रत्युद्यम कीदृशा. घर पेटलं आणि आता म्हणतो विहीर खोदा. म्हणून यावत हा शब्द आहे. यावत स्वस्तमिदम कलेवर ग्रह यावच्च दूरे जरा यावत चंद्रिय शक्ती प्रतिहता यावत क्षयो नायुषः. या चारहीचा अर्थ आहे यावत स्वस्तमिदम कलेवर ग्रहम, म्हणजे जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, म्हातारपण लांब आहे, दूरे जरा आयुष्य शिल्लक आहे आणि इंद्रियात ताकद आहे, तोपर्यंत जवळ हे हात चालावाया पाय जवळ सका जवळ सका हात चालावाया पाय
मी शुद्धीवर आहे. अभंगाच्या बाबतीत आमच्याकडे तडजोड नाही. घेतलं ते घेतलं त्याच्यावरच बोलायचं. म्हणून ते यावत स्वस्त विदम कलेवर ग्रहम यावत दूरे जरा यावत चंद्रेश प्रतिहता यावत क्षयो नायुषा. जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, तोपर्यंत हे करायचं आहे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. आमच्या लहानपणी एक बाबा यायचे गाडगे संप्रदायाचे. ते काही अभंग सापडला नाही मला गात्यात बरं का, पण ते म्हणायचे पंढरी जाय रे गड्या एक वेळ पंढरी जाय रे गड्या. त्यांचं कीर्तन त्याच्यात इथं बसतंय म्हणून म्हातारपणी खोकल्याच्या ध्यानी पायात पडतील आढ्या. पंढरी सगळं सिद्ध आहे. वेल्डिंग केलं रे भाऊ. मग काय उपयोग आहे म्हातारपणात दुसऱ्यानं हात धरला तर उठता येतं, तेव्हा तीर्थयात्रा कधी करणार. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे. पायाची पवित्रता कशात आहे. पादम पवित्र हस्तम पवित्रम ज्याची त्याची पवित्रता दिली. पाय पवित्र तीर्थयात्रेने होतात. तीर्थयात्रे म्हणून कायिक वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचं तप घडतंय ते पायी वारीमध्ये. हे पहा, ईश्वर न्यायाधीश आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहोत, संत वकील आहे. जगत कोर्ट आहे. बस झाली तीर्थयात्रा. या चार गोष्टी पहा. न्यायाधीश पंढरपूरला आहे, आपण आरोपी आहोत. आरोपीला न्यायाधीशापर्यंत पोहोचायचं असेल तर वकिलासोबत जावं लागतं. एक आहे वकील निवडायचं स्वातंत्र्य आरोपीला असतं. मग आता आलं जवळ, काही त्र्यंबकेश्वरच्या वकिलासोबत जातात, काही देहूच्या वकिलासोबत जातात, काही आळंदीच्या वकिलासोबत, काही सेगावच्या वकिलासोबत, काही यदलाबादच्या वकिलासोबत. वकील निवडायचं स्वातंत्र्य तुम्हाला वाटेल त्या वकिलासोबत जा, पण जायचं आहे न्यायाधीशाकडे. न्यायाधीश पंढरपूरला आहे, आपण जीव आरोपी आहोत. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. म्हणून संताची संगती मनोमार्ग गती. संताची संगती मनोमार्ग गती. संताची संगती मनोमार्ग गती. श्रीपती पंक्ति कड़ावा श्रीपति पाते. हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना आकरा. येणे पंथे. काही म्हणजे गाय 15 दिवस बसलेत पायी, त्यापेक्षा एसटीनं. आणि एसटीनं कशाला, हेलिकॉप्टरनं जाणं, एका तासात पंढरपूर. पण संताच्या सोबत पायी यात्रा का. 3 प्रकारचं तप घडत असते. पाय तीर्थयात्रेच्या रस्त्यानं चाललेले आहे. पादम पवित्र यदि तीर्थयात्रा. हे कायिक तप आहे. कायिक तप आहे. दिवसभर ज्ञानबा तुकाराम म्हणत, हे वाचिक तप आहे. आणि मनात ठरवलेलं असतं, इतक्या लांबून चाललो, 18 तास नाही 22 तास लागू द्या बारीला, तरी दशमीला दर्शन घ्यायचंच. हे मानसिक तप आहे. वाचिक मानिक मानसिक.
तीर्था कधी न गेला पावलान तया हरी कधी नवलान ग्रही कधी न जाता पावलान भार्या कधी तया तळती पावलान संतोष. इथे एक विग्रह याला श्लेष कधी कधी असं होतं. तीर्था कधी न गेला पावलान पादम पवित्र येदी तीर्थयात्रा. पायाची पवित्रता तीर्थयात्रा करणे. यात्रा मुखी राम नाम माझा नेम सिद्धीने सिद्धीने हाची माझा नेम सिद्धीने पायी तीर्था यात्रा मुखी राम नाम हाची माझणी जिने वा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम म्हणजे तीर्थयात्रा पायी हे कायिक तप, मुखी राम नाम हे वाचिक. कायिक वाचिक मानसिक भाव त्यांनी घडतंय तीर्थयात्रेमध्ये. जवळ हे सकळ सिद्ध आहे पण तोपर्यंत करायचे आहे. तोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, पायामध्ये चालण्याची ताकद आहे, हातात भजन करायची ताकद आहे. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. हात भजन करण्यासाठी आणि पाय चालण्यासाठी. तोपर्यंत तव तू आपुले स्वहित पाहे. आता इथे स्वहित शब्द आहे. नेमकं स्वहित म्हणजे काय? देवाचं चिंतन करणे, देवाचं भजन करणे, देवाचं स्मरण करणे याला म्हणतात हित. हित ते करावे. आठवे गोपाळ तेची हित. आठवे गोपाळ तेची हित. आठवे गोपाळ तेची हित. आठवे गोपाळ तेची हित. तुका म्हणे ना श्रीमंत नागाना. आठवे गोपाळ तेची हित. आठवे गोपाळ तेची हित. आठवे गोपाळ तेची हित. गोपाळ आठवे किंवा हित ते करावे देवाचे चिंतन. सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. या संतोक्तीनुसार संताच्या उपदेशानुसार इथल्या सगळ्या मंडळांनी भाविकांनी एकत्रित येऊन ही तीर्थयात्रा केलेली आहे. त्याची सांगता समारोप त्याला गंगा पूजन म्हटलं जातं. मावंद काय वाटल ते. त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. घड्याळ झपाट्यानं चाललंय भगुरीकुडची. जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालवया पाय तू आपले स्वहित पाय. तीर्थयात्रा जाय चुकू नको. कल करे आज, आज करे सो अब. नाही तर काय काय याच्या उलट आहे ना. आज करे सो कल, कल करे सो परसो. गातात नाही बरं का ते. मजा सांगतो तुम्हाला. हे सगळ्यांना पाठ आहे. कल करे सो आज, आज करे सो अभी. गाय म्हणतात एवढी काय घाई आहे, एवढी काय घाई आहे का? कल करे सो, अरे आज करे सो कल करे, कल करे सो परसो. और इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. इथून पुढे अनेक वर्ष जगायला एवढी काय. याच्या उलटलं सांगितलं. आज कल 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 क्या करे कल काल के हाल. ते एका संताने लिहिलं. नदी वाहते सागराकडे
तेव्हा तिचे दोन शब्द असतात, छलछल आणि कलकल. अति वेगात पाणी वाहतं ना, तेव्हा नदी कलकल 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 करके काल रूपी समुंदर में जाके मिल जाती है. कल 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 करता करता काल येतो. म्हणून उद्यापर्यंत आपण जगू हे आपल्या हातात नाही, थोडं लक्षात ठेवा. आज आपण एकमेकाला भेटलो ना, हे खरं आहे. उद्याला भेटी होईल नाही सांगता येत. केवढा विचित्र काळ गेला 2 वर्षाचा रोहिदास. केवढा विचित्र म्हणजे सांगताना शहारे येतात. घराला कुलप लागले, कोणी नाही दिवा लावायला. एक गडगंज श्रीमंती, 3 भाऊ, तिघाचे लग्न झालेले, तिघाला बायकां, त्यांना तिघात एकच मुलगा, तोही तरुण झाला, त्याचं लग्न झालं, वारसदार एकच. पण कोरोनाच्या काळात एका दिवशी 7 गेले. 3 भाऊ 3 पत्न्या एका दिवशी, आणि जो वारसदार होता नुकतं लग्न झालं तो मुलगा. ती कुंकू पुसून तरुण मुलगी त्या वाड्यात एकटी आहे. बरं, धावायला कोणी नाही, कोणी येत नव्हतं मरायच्या भीतीनं. मग सरकारनंच विल्हेवाट. ते जेसीबीनं सरपण सपाट केलं, त्याच्यावर एका खोलीत 7 जण दाटीवाटी झोपवतात तसे लावली काडीपेटी. तुम्हाला माहित आहे विठ्ठल महाराज साबळे मृदंगाचार्य, अकोट जिल्हा अकोला, सकाळी 9ला, त्याची बायको दुपारी 12ला, आणि वहिनी गेली 3 वाजता. अजून कुलूप आहे घराला. असं मुलगा दवाखान्यात जायचा, डॉक्टरच्या पाया पडायचा, डॉक्टर साहेब तुमचा नियम आहे ना, तुमचा नियम आहे डेड बॉडी द्यायची नाही. चांगलं पाहिजे, त्यालाच हसतील ते. चौतारला तो आवडीचा विषय चोपतरला आवडीचा विषय. बाबा या इकडे. मुलगा जायचा दवाखान्यात, डॉक्टरच्या पाया पडायचा, साहेब तुमचा नियम आहे डेड बॉडी द्यायची नाही. नका देऊ, पण मी मुलगा एकुलता एक, त्याची इस्टेट खातो, ज्याने जन्म दिलाय मला. फक्त प्रार्थना आहे एकदा माझ्या बापाचं तोंड बघू द्या साहेब. तरी देत नव्हते, बघू देत. असा काळ गेला. आता आपण परत एकमेकाच्या आपल्या भेटी झाल्या नवनाथ भाऊ. परत हे पांडुरंगाची केवढी कृपा आहे, पुन्हा आपण भेटलो एकमेकाला. मग आता यातून काय शिकायचं आहे? काहीच घेऊन जायचं नाही, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करायचं आहे. बडवे झाले आजीवारी, बडवे झाले आजीवारी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. म्हणून मी आलो ये दवारी, मा समर्पण वाचून आलो ये दवारी. उरला हरी तुम्हा समर्पण. नाही पडलो मृत्यूचे आहारी. टपून आहे काळ न्याय पा केवढा पसरला असे चवडा. करुणिया माझे वडा आकार गाय, अवघाची आकार ग्रासेला काळे. काळे काळे अवघे सरे, म्हणजे गोरे गोरे राहे, काळ्याच्या वगा. मराठी ऐकूनकडे फिरते. काळाच्या वगा सगळे संपणार आहे. म्हणायचं असते काळ आला जवळी, आणि तो येतच नाही, तो आहे तिथंच आहे. आपण तिथपर्यंत जात असतो. आता सिन्नरला एसटी केली, 50 प्रवासी, किरण महाराज त्या एसटीत बसले, ज्ञानबा तुकाराम भजन करत निघाले. 7-8 तासानं एसटी पंढरपुरात पोहोचली, थांबली. मग सिन्नरचे भाविक एकमेकाला, उतरा पाटील, पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे सिन्नरहून केलं. 7-8 तास गेलं, आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. ते येतच नाही, ते आहे तिथंच आहे. तसं
मरण आहे तिथंच आहे. 2030ला जर आमचं मरण असेल, जन्म 1950चा असेल तर 30-50 कडे येत नाही. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून 30 पर्यंत जातो. तरी म्हणायचं असते काळ आला जवळी. आणि तेही बरोबर आहे रोहिदास. काळ आला जवळी म्हणजे आपलं जर आयुष्य 75 वर्षाचं असेल, सध्या आपलं 70 चालू असेल, तर 5च राहिले. याला म्हणतात काळाला जवळी. काळाला जवळी ग्रासा भया, काळाला जवळी ग्रासा भया, कोमाना गुंतो माया काळी, काळाला जवळी ग्रासा भया, काळाला जवळी. समजतो तसा काळ नाही. काळाचे प्रकार 3 आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. आतापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं त्याचं नाव भूतकाळ. सध्याचं आयुष्य खात आहे तो वर्तमान काळ. आणि उरलेलं आयुष्य नक्कीच खाणार आहे त्याला म्हणतात भविष्य काळ. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. सावधान म्हणजे तोपर्यंत करा जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत. बरं का गुरुजी, जव काळ असे खातो काळ. कोण? काळ. काय खातो? आयुष्य. आयुष्य ते काळाचं खाद्य आहे. आपल्याला गुरुजी व्याकरण शिकवताना दृष्टांत किंवा उदाहरण बोर्डावर, बरं का पोरो, क्रियापदाला कोणनी प्रश्न केला म्हणजे कर्ता आणि कायनी प्रश्न केला म्हणजे कर्म. मग रामा आंबा खातो, गुरुजी बोर्डावर लिहून द्यायचे, रामा आंबा खातो. आता खातो क्रियापद आहे, त्याला विचारा कोण खातो? रामा, तो झाला कर्ता. काय खातो? आयुष्य, हे त्याचं कर्म. म्हणजे आयुष्य हे कर्म आहे आणि रामा हा कर्ता आहे. आपलं आंबा हे कर्म आहे, रामा कर्ता आहे. खातो क्रियापद आहे. मी का वेळ घेतली आपली? अगदी तसाच अभंगात शब्द आहे. आयुष्य खातो काळ. जसा रामा आंबा खातो तसा काळ आयुष्य खातो. आता खातोला विचारा कोण खातो? काळ. काय खातो? आयुष्य. म्हणजे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे. आतापर्यंत खाल्लं तो भूतकाळ आहे, खातोय तो वर्तमान आहे, खाणार आहे भविष्य काळ आहे. पण हे काळाचं खाद्य आहे. तो काळ जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत हे करायचं आहे. जव काळ असे दुरी ठेला तव तो हरिगुण गाय वहिला. वहिला तरी झडझडूनी वहिला निघ. या भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. झडझडोणी वहिला निघ. नाही तर इथं असलेलं पंढरपुरात असते आणि पंढरपुरात असलेलं घरी असते. तिथं पोहोचलं म्हणजे सकाळी आंघोळ करतं, चंद्रभागेत एकादशीला पाऊस पडला असेल तर पेरणी करायची होती. तिथून गाय आजारी होती, काय आणला का नाही डॉक्टर कोणाच माहीत, धार काढली का नाही ते. दुसरी गाय व्यायला झाली होती, सुगराचं पोतं संपलं होतं, दुधाचे पैसे मिळणार होते, शेतात पेरणी झाली का नाही ते. तिथून पंढरपुरात राहून घरी असतं देवपूरला, आणि बायको घरी असती ना, तिचं चिंतन चालतं. आता आंघोळीला गेले असतील, चंद्रभागेत आंघोळ चालू असेल, आता झाली असेल, आता प्रदक्षिणा करत असतील, आता बारीला लागलं असेल, आता विठोबाच्या पायावर दर्शन डोकं ठेवून घेतलं असेल, आता घोंगड्या बांगड्या खुळखुळ्या घेत असेल, सोलापुरी चादरी वगैरे. म्हणजे ते पंढरपुरात असून देवपूरला आहे आणि हे देवपूरला असून पंढरपुरात आहे. म्हणून एक लक्षात घ्या, जव काळ असे दुरी ठेला तव तो हरिगुण गाय वहिला. पण झडझडून वहिला निघ, या भक्तीच्या वाटे लाग. आणि एकदा भक्तीच्या वाटे लागला ना, फक्त संबंध ज्याच्यासाठी चालला त्याचा ठेव, बाकीचं डोक्यात ठेवू नको. मग फायदा पावसी अव्यंग भरोशाने
भेटे पांडुरंग. जसं ते लोकमान्य टिळकांनी जोग महाराजांना विचारलं होतं, ते चरित्रात आहे. त्यांची मैत्री असायची, पारमार्थिक चर्चा चालायची. जोग बाबा बोला, टिळक स्वातंत्र्य मिळण्यासाठी काय करावं लागेल? लागा विलायतेच्या वाटे तेने भेटे स्वातंत्र्य. त्या जोग महाराजच्या पुस्तकात आहे, लागा विलायतेच्या वाटे. तसं विठोबा भेटण्यासाठी काय करावं लागेल? लागा पंढरीच्या वाटे तेने भेटे विठ्ठल. त्या वाटेनं लागल्यावर बाबाला काही मला वाटतं हे पूर्वी त्या मिलिटरी ग्रुपचे बॉस असतील हे, कर्नल. हा ते आता दात पडल्यामुळे तसंच आपण कर्नलच असेल. ते तुम्हाला माहीत नाही, 25 लोकांची टोळी असते, त्यांना एक भाषण करावं लागतं, त्यांचं रक्त तापवावं लागतं. देखो तो कर्नल सांगतो, फैक्ट्री में जिनके लिए जो गोली बनी है उसको लगने ही वाली है, चाहे छुप के रहो या बाहर. तो मरना तो है ना, वैसा मरना नहीं, मार के मरना. ते असले पाहिजे कर्नल. विठ्ठल तरी झडझडून वहिला आणि भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अवेंगणीचे धाम माझे. भरवसेनी भेटे, कारण तो बाह्य रंगाला भुलणारा नाही. अंतरीची घेतो गोडी अंतरीची, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भावेन देव कलया नरेंद्र, कपटेन शत्रू, धनेन कांता. हे सगळे सूत्र याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. नवीन कीर्तनकारांनी मटेरियल संपल्यावर हे लावून देणे. किरण बोला समजतं, ते मटेरियल थोडं असते ना, त्याच्यामुळे मग कमी पडतं, मग हे लावून देणे. भावेन देव कलया नरेंद्र, राजा कलेनी, शत्रू कपटानी, कांता धनानी, तसं देव भावानी. तुका म्हणे भावा जवळे धरून आली तुका म्हणे भाव जवळी धरोणी आणि देव. भाव बळे आकडे, कारण योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो आणि भक्ताला आकडतो. तीन देव योग्याला भासतो. लक्षणीय योगी पाहती आभास. हे रस्त्याने चाललं, धर्मशाळेतून धूर निघत होता, त्या धुरावून यानं विचार केला स्वयंपाक असला पाहिजे, याला भासला. बरं का रविदास. मग अर्ध्या तासाने एक गेलं, म्हणला स्वयंपाक तर आहे पण बेत काय असेल. उगच चौकशी, निमंत्रण नव्हतंच, उगच चौकशी. खिडकीतून डोकावलं त्यानं. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम याला कळला. आणि 12 वाजता एक भोजन पासवाला आलं. भोजन पासवालं 12 वाजता आलं. त्याला गेटमॅननी आत सोडलं, पंक्तीला बसलं, पुंडलिक कवरधारावर तुटून पडलं. याला आकळला.
म्हणजे धूर पाहणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं बघणाऱ्याला कळला, भोजन पासवाल्याला आकळला. तसा देव योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो, भक्ताला आकळतो का? त्याच्याजवळ भावरूपी भोजन पास आहे. भाव बळे आकळे, एरवी ना कळे. म्हणून मणिभाव धरुणी भला नवंची त्याला चुकू नको. 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 अभंगावर चालू आहे बरं का रोहिदास. जवळ 2 चरण झाले, 3 आहे, पण बरोबर होईल. हा म्हणजे काय ठोकून दिल्यानं जमते काय? हे चालू आहे. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय वहिला. पण गुण गाताना हे महत्वाचं आहे. मणी भाव धरुणी भला न वंची त्याला चुकू नको. 11:30 झाले. मी वेळेच्या बाबतीत शुद्धीवर असतो नवनाथ भाऊ. बरोबर पुण्यात होतो. भागवत बाबाला म्हटलं 9 ते 11 दिला आहे माझ्याकडे, 6ला निघतो मी. नाही म्हणे बाबा 10ला करायचं आहे. म्हटलं 7ला निघतो. तरी 5 मिनिट आधी झालो. आमच्या आधी तुम्ही आले. किरण बाबा, रोहिदास बाबा, भगुरे बाबा, मते मामा. काही हसत असतील ते त्याचं कारण आहे. आता मते मामाला घरी नेलं तर मी, माझे मामाच मते आहे, पण ते नागपूरचे. पण मते शेवटी मते द्या नका देऊ मते. मी परिचय करून दिला माझ्या मामाचा मतेला. म्हणून कुठेही गेलो आणि मला मते आडनाव दिसलं की मला मामा दिसतोय. हंबरुनी बस. किरण महाराज आज नापास झालो. रोहिदास काय तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी. मामा पार कळत झालं भाऊ. हात वर करा, पण प्रमाण बरोबर होत नाही. एका ताला भाषणाच्या नाही. अरे मी एक महाराज आहे, तुम्ही टाळकरी आणि श्रोते आहे, अशी भावना असली का आनंद येत नाही. खेळी मेळी गदारोळी मस्त हसून खेळून. म्हणून कीर्तनकारानं भावना ठेवावी. माझ्या पुढे बहिणी बसलेल्या आहे, माझी आई बसलेली आहे, वडील बसलेले आहे, भाऊ बसलेला, आपलं घरातल्या गप्पा चालू आहे. बस मग मजा येते. एकदा सर्वांनी दोन मिनिट हा आनंद घेऊ आपण. पण हार स्वीकारतो. उद्या पेपर जरूर त्याची गरज आहे. परमार्थ सुद्धा ऐश्वर्य संपन्न करण्यासाठी अर्थाची गरज आहे. रोहिदास किती बाता मारू द्या, पण त्याची गरज आहेच. गरज आहे. एकनाथ महाराजांचा परमार्थ ऐश्वर्य संपन्न. जेवढे आले श्रोते तेवढे जेवून जायचे रोज. ऐश्वर्य संपन्न त्याची गरज आहे. पण अर्थ आणि परमार्थ हे शब्द जवळजवळचे असले तरी
माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी गरज अर्थाची आहे आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी गरज परमार्थाची आहे. शेवटच्या दिवशी सोबत काही येत नाही त्याचं नाव अर्थ आहे. आणि शेवटच्या दिवशी सगळ्या परिवाराने येऊन देण्याचा प्रयत्न केला तरी आमची संगत सोडत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून हे जरूर मिळवा पण याचा शेवटच्या दिवशी उपयोग नाही किरण बाबा. पूर्वीचा काळ होता त्या नोटा नव्हत्या तेव्हा. आता नोटा पुरून ठेवा बरं, मातीत वाळवी लागेल त्याला. ते पुरून ठेवण्याचा कार्यक्रम धन आणि भूमाव असा का शब्द घातला तेव्हा बँक वगैरे. धन आणि भूमाव पश्वस्य गोष्टे भार्या ग्रहद्वार जनस्मशाने तेह चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. धन आणि भूमाव, जमिनीमध्ये धन असायचं रोहिदास. आणि ते चांदीचे शिक्के, सोन्याच्या मोहरा, तांब्याचं भांडं नाही तर मातीचं त्याच्यामध्ये ठेवायचे. आणि त्याच्यात ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ठेवायचा असा एक विधी आहे तो त्याच्यावर 2 कणकीचं एक नागोबा करावा लागतो आणि एक कोंबडं. जर कोणाला ठेवायचं असं हो सांगितलेलं बरं. सोन्याच्या मोहरा, चांदीचे शिक्के भांड्यात भरून ठेवा, त्याच्यावर 2 कणकीचा नागोबा आणि कणकीचं कोंबडं आणि मग पुरायचं. कारण ते म्हातारं मेलं तरी सांगत नव्हतं कुठं पुरलंय म्हणून. हे प्रमाण आहे का नाही. प्राण जाण्याची वेळ आल्यावर मुलगा तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणायचा कुठं दाबला आहे का. देहातून जातो प्राण आणि पुत्र पुसे कोठे धन. याचा अर्थ ते पुरून ठेवण्याची पद्धत पूर्वी होती. आणि मग हे म्हातारं न सांगता मरायचं. मग ते बेवारस धन, त्याच्यावर 2 वारसदार, कोंबडं, नागोबा कणकीचा. बरं का रविदास. मग त्यांना जीव फुटतो. नागही जिवंत होतो आणि कोंबडही. कोंबडं सावध करतं, नाग रक्षण करतो. काही काही माणसं म्हणजे वाडी नाही, वस्ती नाही, काही नाही, पण एवढा नाग इथं सारखा फिरतो, तिथं धन असेल. जशी लावा धनवाड साहेब. जरूर मिळवा पण शेवटी ती पुरल्यानंतर मातीतच राहणार आहे. शेवटी मातीतच राहणार आहे. जोडोनी धन नगाली माती, जोडोनी धन नगाली माती, जोडोनी धन नगाली माती, जोडोनी नगाली माती. वृंदे पूजन विद्या द्वितीयो नार्जितो धनम. धन मिळवा पण त्या धनाचा विनियोग यासाठी करा. ब्रह्मरुंदे पूजन येते
येती संन्यासातला एक प्रकार आहे. मग ते अतिथी येती ब्रह्मरुंद. अतिथी कोणाला म्हणतात? त्याला देव म्हटलेला आहे. अतिथी देव भव. तिथी न ठरवता येतो अतिथी. तिथी ठरवून येतं ते पाहुणं. आम्ही सिन्नरला इतक्या वाजता येणार आहे, तिथे गाडी ठेवा, हे पाहुणं. आणि अचानक येतं ते अतिथी. आणि त्या अतिथीला देव म्हणतात. अतिथी देव भव. म्हणून येती असो ब्रह्मरुंद असो, त्यांचं पूजन करण्यात, त्यांचा सन्मान करण्यात, त्यांचं स्वागत करण्यात, त्यांची तृप्ती करण्यात त्या धनाचा विनियोग करा. जोडोनी धन न घाली माती, ब्रह्मरुंदे पूजन येती. पुन्हा सत्य आचरण दया भूती. सत्य आचरण, असत्य वचन और कठोरता, परस्त्री जोर समान. इतने पर नरक ना मिला तो तुलसीदास जमान. उलट सत्य वचन और लीनता, परस्त्री मात समान. इतने पर सर्ग ना मिला तो तुलसीदास जमान. म्हणून सत्य आचरण दया भूती. भूती दया, भूतांची दया. बस दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छांडिये, जबलक घट में प्राण. धोका करायचा नाही. धोका बरं का रोहिदास, धोका एक वाक्य सांगतो. दगा किसका सगा नाही. वा वा वाज म्हणणार आहे. दगा किसका सगा नहीं, दगा करके देखो, और जो दगा देता है उसके घर जाके देखो. म्हणून सत्य आचरण दया भूते. करी सांगाती चुकू नको. हे थांबणार नाही. धन सुद्धा जाणार आहे. या धनाचा न धरी विश्वास, तरुवर छाया. झाडाच्या सावलीचा दृष्टांत का दिला? याचं कारण आहे. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलते. सकाळी पहा पश्चिमेकडे, दुपारी 12ला बुंद्याखाली, 5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. तसे तारुण्यामध्ये 5-50 गडी राबवतात, ते म्हातारपणात त्याच गावात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास जाणार आहे. जसं धन जाणार आहे तसं आता तारुण्य तुम्हाला प्राप्त झालं, पण ते राहणार नाही. राहणार नाही. ते कधी रोहिदास साहेबाप्रमाणे एक ते कुठून कोण्या गाथ्यात पाठ केलं ते म्हातारा म्हणते त्याला. वा वा. वर्ष 50 ही हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या. श्यामकेश शुभ्र होती, शुभ्र होती, कोण्या गाथ्यात काही सापडलं नाही, पण ते गोड वाटतं भाऊ आपल्याला. वर्षे 50 होती, हालती दाताच्या पंगती, श्यामकेश शुभ्र होती, तयाला म्हातारा म्हणती. तारुण्याचा उतरे भर, म्हातारपण बैसे डोळीवर. काळे केश होती शुभ्र आले, वृद्धपण बोलती. म्हणून हे कायम टिकणारी नाही. जी 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार.
जवानी मग चाललो आपण. अतिशय सुंदर पवित्र ठिकाणी हा कार्यक्रम आहे. ज्या ठिकाणी आपण बसलोय ते माजी आमदार सुरेभानजी नानासाहेब गडाख यांचे जन्मस्थळी, त्यांची शाळा. सामोर विजय आप्पा गडाख, त्यांनाही मी व्यासपीठावरून वंदन करतो. मजा आली. 7च मिनिट राहिले हे मलाही कळलं नाही, पण मी शुद्धीवर आहे. वेळेच्या बाबतीत काळजी नसावी, बरोबर करू आपण. 2 दिवसाची तारुण्य हे कायम नाही. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा, वेठोणी वठोणी बांधला मुंडासा, मिरवित मैसा जना माझी, हाती दीडपान वरतीच मान, नाही तो सन्मान भली आसी, स्वानाचे परिहिंडे दारोदारी, पाहे परणारी पापदृष्टी. म्हणून तुम्हाला तारुण्य प्राप्त झालं ना, ते केवळ विषय भोगण्यामध्ये वापरू नका. यौवन बाणली अंगी. तारुण्य प्राप्त झालं ना, मग केवळ विषय भोगण्यामध्ये त्याचा वापर करू नका. तारुण्य असावं पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी असावं, चालता चालता ढकलून म्हातारं पाडण्यासाठी तारुण्य नसावं. दशा यौवन बाणली अंगी, पांगिला नोहे विषय. काम, क्रोध, लोभ, मोह त्यागी हे एकाच्या अपूर्णतेत आणि एकाच्या पूर्णतेत दोघाचा जन्म असा होतो. कामाची पूर्णता जन्म लोभाचा आहे, अपूर्णता जन्म क्रोधाचा आहे. हे जनक आहे काम बाबा. काम पूर्ण झाला की लोभ जन्माला येतो आणि अपूर्ण राहिला क्रोध. उपवासी आहे, पंक्तीत बसला, 3 दिवसाचा उपवासी, आता पुंडली कवरदा झाल्यावर तुटून पडणार. इतक्यात घर मालक आला. ए कुठले तुम्ही? होठ. अहो नात्याचा काही संबंध नाही हो, मी उपवासी आहे, माहिती कळाली जेवण आहे. होठ म्हणतो ना. हात धरून बाहेर ढकलला. तो बाहेर गेला, पण लाल डोळे करून म्हणला, ठीक आहे नात्याचा संबंध नव्हता, उपवासी होतो म्हणून बसलो होतो जेवायला, ढकलून देता का? स्टँडवर भेटा संध्याकाळी, मूड दात पाडतो तुझा. का? कामाची, काम नाम इच्छा, नुसता काम तो विकारातला घेऊ नका. काम शब्दाचा अर्थ इच्छा होते आणि कामाची अपूर्णता मग ते दम देतं. पात्रावून उठवतो का बेत संध्याकाळी. आता क्रोध जन्माला आला. बरं काम पूर्ण झाला,
इच्छा पूर्ण झाली. मग हात धुवायच्या वेळेला म्हणतं रोहिदास महाराज मस्त जेवण झालं बा, संध्याकाळी असंच असलं तर सांगा. आता लोभ जन्माला आला. हो ना, का ठरलंय ते, ठरलं म्हणजे याच्यातलं सांगतो मी. काम पूर्ण झाला जन्म लोभाचा, काम अपूर्ण झाला जन्म क्रोधाचा. काम येश क्रोध येश रजगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्यनम यह वैरिणम. मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळ करणारे हे दोघं आहे. कामाचे कोतवालये क्रोधाची फौजदार तो ये मिळाला याचे. कामाजी कोतवालये नागविले बहुतासे. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला. कामाजी कोतवाल आहे आणि हे PS आहे क्रोधाजी. दोघं मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. 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 युगधर्माची धाकधरा विराजे. तो केवळ पंचानन एकामध्ये. मजा आली. केवळ पंचानन येडका मद. पंचानन म्हटलंय त्याला. आनंद शब्दाचा अर्थ मुख होतो. पंच म्हणजे 5. बरं का मते मामा, 5 मुख आहे कामाला. तुका म्हणे कामा नाही एक मुख, 5 मुख. कोणते 5? शब्द स्पर्शे रूप रस गंध. हे जे पंच विषय आहे या 5चे 5 मुख आहे. शब्दाचं मुख कान, शब्द कुठून ऐकायला येतो हे मुख लक्षात घ्या. शब्दाचं मुख कान आहे. स्पर्शाचा मुख त्वचा आहे. रूपाचं मुख डोळा आहे. रसाचं मुख जिव्हा आहे. आणि गंधाचं मुख नाक आहे. नाकाला गंध कळतो, रसनेला रस कळतो, डोळ्याला रूप दिसतं, कानाला शब्द, त्वचेला स्पर्श. म्हणून हे 5 मुखाचं आहे काम. हे वाढत चाललं आपलं, पण ते तुम्ही वाढून दिलं प्रमाण. तुका म्हणे कामा नाही एक मुख. पंचानन येडका मदन. तो केवळ पंचानन येडका मदन. काम, क्रोध, लोभ आणि त्याच्या पुढे शब्द आहे मोह. मोह म्हणजे काय? ते झाडाला फुलं येतात मोहाच्या, ते मोह नाही. ते मोह लय विचित्र आहे. तुम्ही मजा पहा त्या मोहाची. आंब्याच्या झाडाला, विजयाप्पा, आंब्याच्या झाडाला बहर येतो तर पानं असतात. मोहाच्या झाडाला फुलं येतात, पानं गळतात. हा नैसर्गिक फरक आहे. कारण मोहाच्या फुलापासून दारू तयार होते. मग मोहाचे झाडं माणसाला सांगतात, ए पिणाऱ्या माझ्याकडे बघ, एकही पान नाही, नुसत्या काड्या, हाडं दिसतील, नको नादी लागू. झाडं आम फले, आम फले पतराखे, मोह फले पतखोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. मोहाची फुलं जर घमेलं भरून भिजत घातली, ती भिजलेली फुलं सकाळी बैलाला खाऊ घातली तर बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतात. हे चालू आहे. फिरू नका, कीर्तन इथंच राहू दे आपलं. हे चाललंय मोह. पण ते मोह नाही. इथे जो मोह शब्द आहे त्याची व्याख्या काय? मम माता मम पिता ममेय गृहिणी ग्रहम एवं विध ममत्वम यस्स मोह इति कीर्तिताः. ही मोहाची व्याख्या आहे. माझा बाप, माझी आई, माझी पत्नी, माझी मुलं, हे ममत्व म्हणजे मोह. ये मम देश विलायत है गज, ये मम मंदिर, ये मम थाती, ये मम कामिनी केले करेनित, ये मम सेवक है दिन राती. बस बस कामापुरतं मम, याला म्हणतात मोह. मोह.
अरे हे किती आपण त्याला माझं माझं एका पाटलानं घोडी घेतली, चांगली घोडी होती बरं का, आणि घोडीवर खूप प्रेम होतं पाटलाचं. एक दिवस घोडी आजारी पडली. रोहिदास मालकाचा चेहरा उतरला. लोक येणारे जाणारे, तब्येत बरी नाही का पाटील? माझी बरी आहे. तोंड कसं उतरलं? घोडी आजारी आहे. खरोखरची घोडी सांगतोय, भलते डोकं घालू नका, ते आजारी पडली हा ना. 2 दिवसानं घोडी चारा पाणी खायला लागली. मालकाचा चेहरा फ्रेश. जाणारे म्हणतात, पाटील घोडी बरी आहे वाटतं. अशावरून तुझ्या तोंडावरून? हो बरी आहे, बरी. सकाळपासून चारा पाणी खायला लागली. म्हणजे घोडी आजारी पडली, मालकाचं तोंड उतरतं. घोडी दुरुस्त झाली, मालकाचा चेहरा प्रसन्न होतो. आता मी विचारतो, मालक आजारी पडला, इमानदारीनं सांगा घोडीचं तोंड उतरलं का? अरे आजारी नाही, मेला मालक. प्रेत यात्राही निघाली तरी त्याही संध्याकाळी घोडीनं 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. तिला काय शिकले? अरे तू त्याला मम म्हणतो, पण ते तुला मम म्हणतंय का? मम माता मम पिता मोह याला म्हणतात. मग हे कोणीच आपलं नाही, हे कुठं कळतं? बैसता संताचे संगती कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. कुठं कळतं? संताच्या संगतीमध्ये. म्हणून त्याचं टोक आहे, राहे संत संगती चुकू नको. हे उगाच शब्द लागले का? बरं का, जमलं रोहिदास. आता पहिल्यांदा आयुष्यात घेतला हा अभंग, पण आता दररोज घ्यायला हरकत नाही. राहे संत, इथं म्हटलं चुकलं तर चुकलं, ते बरोबर चालली चाकोरी आपल्या. आता फक्त डोळे झाकून एवढाच विचार करा, सत्ता आहे ना तोपर्यंत लोक तुमच्या भोवताल असतात. बोलवावं लागत नाही, आपोआप प्रतिष्ठा, सत्ता, संपदा, ऐश्वर्य, टोळकंच टोळकं. सत्ता गेली, आपोआप टोळकं निघून जातं. हे मजा पाहायची का? प्रकाश म्हणजे सत्ता. तुम्ही रात्री प्रकाशात उभा राहा, सावलीसुद्धा मदत करते तुमची. सत्ता आहे ना. रात्री प्रकाशात उभा राहा तर तुमची सावली तुम्हाला सोडून जात नाही. लगेच अंधारात जा, सावली गायब. कुठं गेली? तिला कोण जा म्हटलं? अरे सत्ता गेल्यावर थांबती कशाला ती? अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ापा में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून शेवटचं चरण, मगते थे नचने पाये, मगते थे नचने पाये, मगते सत्ता संपदा राही नठाई चेताई, सत्ता संपदा राही नठाई चेताई, सत्ता संपदा राही पुढे संचित राहील पायी, पुढे संचित राहील पायी, पुढे संचित राहील पायी, पुढे संचित राहील पायी. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. संचित म्हणजे जे साचलेलं आहे त्याला संचित म्हणतात. चालू आहे ते क्रियमान, भोगावं लागतं ते प्रारब्ध. मग तुम्ही केलेलं संचित पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई येमा आज्ञा. बस करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, आणि सोडविलं येमा पासोनिया. म्हणून इथल्या लोकांनी जे केलं
तीर्थयात्रेचं पुण्य तेवढंच तुमच्यासोबत. बाकी वैभव गाडी माडी सगळे इथंच राहणार आहे, तेवढंच सोबत येणार आहे. जव काळ असे दुरी ठेला तव तो हरिगुण गाय वहिला. बस मजा आली. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल. कार्यक्रम गंगापूजनाचा असल्यामुळे आरती घेऊ आणि आरती झाल्यानंतर सर्वांचे आभार मानण्याकरता इथे माईकवर कोणीतरी प्रमुख व्यक्ती येईल आणि आभार मानून सर्वांनी पुंडलिकाचे भेटी. एक टाळी, हा एक एक वाजवायची पा. एक एक शाबास. हातवर तुळसी माळा गळा कर ठेवणी कटी. हातवर एवढा शो घ्या. जयदेव जयदेव. शाळा नाही, पंढरपूर लग रहा. हातवर भक्तजन येती चंद्रभागेमध्ये. वा वा. केशवासी. जयदेव जयदेव जय पांडुरंगा. बंद होत असेल. हा. सेवती साधू संत प्रगट गुह्य. वा वा. महाकैवल्य तेजा. आभन स्वामी सद्गुरुधाम सदानंद मूर्ती. हातवर थोडं 10 सेकंद आहे आता. तुकिता तुलनेसी. शाबास. आरती तुकारामा. किरण बाबा घालीन लोटांगण वंदे